आजच्या ट्रेनिंग सेशनमध्ये आपण बघणार आहोत लेआउट टेंटेटिव्ह ची प्रोसेस, ट्रेसिंग आणि त्याचे इश्यूज कसे आपण फाइंड आउट करायचे ते बघणार आहोत. कृपया सगळ्यांनी आपले ऑडिओज ऑफ करा. माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना. आपण रजिस्टर लेआउट टेंटेटिव्ह टाकण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या जो टेक्निकल पर्सन असेल त्याचं रजिस्टर्ड आयडी आणि पासवर्ड. मॅडम तुमचा माईक आवाज स्लो येतोय, जरा माईक कोणाशी घेऊन बोला, नाही तर नेटवर्क मध्ये या. थोडा आवाज कट होतोय तुमचा मॅडम, ऐकू येत नाही, ब्रेक होतो मॅडम. इथे सिलेक्ट यूएलबी येईल. तुमचं प्रपोजल ज्या यूएलबी मध्ये तुम्हाला टाकायचं आहे तिथे ती यूएलबी सिलेक्ट करून घ्या. मॅडम कृपया माईक थोडंसं हे करा व्यवस्थित, आवाज ब्रेक होतोय. बाकीच्यांना पण इश्यू येतोय का? कारण की आम्हाला बरोबर आवाज येतोय. नाही इश्यू आहे ना सर. जसं तुमचा आवाज येतोय ना तसं तुमचा आवाज येतोय, तर मॅडमचा येत नाही आवाज तसा. ओके. आता येतोय का आवाज? आपल्याला ज्या काउन्सिल प्रपोजल टाकायचं आहे टेंटेटिव्ह लेआउटचं, त्या काउन्सिलचं लॉग इन करून घ्या. मेक शुअर की तुम्ही ही काउन्सिल सिलेक्ट केली आणि ज्या काउन्सिलचं तुम्हाला प्रपोजल टाकायचं आहे ते बरोबर आवाज नाही येते मॅडम तुमचा. नमस्कार मॅडम, मला एक दोन क्वेरीज होत्या. साधारण कधी विचारू शकतो? आपल्याला प्रपोजल टाकायचं आहे ती सिलेक्ट करून घ्या आणि एकदा इथे क्रॉस चेक करून घ्या आपण त्याच काउन्सिल ओपन केली आहे की नाही. सर, आपण क्वेश्चन अँड आन्सर सेशन ट्रेनिंग तुम्हाला दिल्यानंतर एकदा करू. ओके, आधी हे फ्लो पूर्ण तुम्ही बघून घ्या. ओके ओके ठीक आहे. प्रोजेक्ट कंटिन्यू. बऱ्याचदा तिकीट अशी येतात की आमचं चुकून दुसऱ्या यूएलबी मध्ये प्रपोजल रजिस्टर झालं, त्याची स्क्रुटिनी फी भरली, आता आम्हाला ती दुसऱ्या काउन्सिल मध्ये ट्रान्सफर करून द्या. तर अशा प्रकारचा इश्यू सॉल्व्ह होऊन भेटणार नाही. त्यासाठी तुम्हाला नवीनच प्रपोजल टाकावं लागेल. तुमची भरलेली स्क्रुटिनी फी या केसमध्ये वाया होऊन जाते. त्यासाठी ज्यावेळी तुम्ही लॉग इन करता त्यावेळी कृपया चेक करा की इथे काउन्सिलचं नाव आणि तुम्ही ज्या काउन्सिलला प्रपोजल टाकणार आहात ते बरोबर येतंय का नाही ते. नंतर आता आपण टेंटेटिव्ह लेआउटची प्रोसिजर बघून घेऊ. इथे टिपिक लाईन ऑप्शन मध्ये टिपिक लाईन प्रोजेक्ट म्हणून एक ऑप्शन आहे, तो सिलेक्ट करून घ्या. आपल्याला नवीन प्रोजेक्ट करायचं असल्यास इथे न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन दिलेला आहे. एक्झिस्टिंग प्रपोजल मध्ये काम करायचं असेल तर इथून आपण ब्ल्यू लिंक वर क्लिक केल्यावर तो प्रोजेक्ट ओपन होऊन जाईल. आपला आता न्यू प्रोजेक्ट असल्यामुळे मी इथे न्यू प्रोजेक्ट वर क्लिक करते. न्यू प्रोजेक्ट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज ओपन दिसेल. पेज मध्ये तुम्ही एकदा चेक केल्यावर इथे टाइप ऑफ यूएलबी, तुम्हाला यूएलबी ची जी टाइप असेल ती बाय डिफॉल्ट येईल. त्या यूएलबीचं नाव येईल. त्यानंतर नेम ऑफ सर्व्हिस मध्ये तुमची जी सर्व्हिस असेल त्याप्रमाणे इथे सिलेक्शन देऊन घ्या. इथे ज्याप्रमाणे सिलेक्शन द्याल त्याप्रमाणे तुमचे पुढचे ऑप्शन ऍक्टिव्ह होऊन जातील. आता आपलं लेआउट टेंटेटिव्ह असल्यामुळे इथे मी लेआउट अप्रुव्हल घेतलंय. लेआउट अप्रुव्हल घेतल्यानंतर इथे तुमची इम्प्लिमेंटेशन एजन्सी कुठची असेल त्याप्रमाणे तुमच्या ह्याच्यावर चार्जेसवर इफेक्ट पडतो किंवा ऍज पर UDCPR जर ह्या गोष्टींवर काही रेग्युलेशन्स असतील तर त्याचा इफेक्ट तुमच्या प्रपोजलवर पडतो. तुमची इम्प्लिमेंटेशन एजन्सी कुठची असेल, फॉर एक्झाम्पल प्रायव्हेट चॅरिटेबल ट्रस्ट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, त्याप्रमाणे इथे सिलेक्शन द्या. तर मी प्रायव्हेट असल्यामुळे प्रायव्हेट इथे सिलेक्ट केलं. त्यानंतर इथे रिव्हिजन नंबर, जर रिवाइज इन केस ऑफ रिवाइज प्रपोजल तर इथे रिव्हिजन नंबर सिलेक्शनला येतो तुम्हाला. तर सब कॅटेगरी ऑफ लेआउट, त्या सब कॅटेगरी मध्ये तुम्हाला व्हेरियस टाइप ऑफ लेआउट इथे दिलेले आहे. त्यामध्ये टेंटेटिव्ह लेआउट, प्रपोजल तुमचं जे असेल लेआउट, ग्रुप हाऊसिंग वगैरे त्याप्रमाणे इथे सिलेक्शन द्या.
तर प्रोजेक्ट नेम, तुमचा जो प्रोजेक्ट नेम तुम्हाला द्यायचा असेल त्याप्रमाणे इथे तुम्ही प्रोजेक्ट नेम देऊ शकता. फॉर एक्झाम्पल लेआउट, त्यानंतर साईट ऍड्रेस, तुमची साईटचा ऍड्रेस जो असेल, फॉर एक्झाम्पल MG रोड, तुमचा जो साईटचा ऍड्रेस असेल किंवा तुम्हाला ज्या प्रकारे टाकायचा असेल तो इथे टाकून घ्या. नंतर हे रिजेक्टेड प्रपोजल कोड वगैरे जर असेल त्या प्रपोजल साठी तर तुम्ही टाकू शकता. इन केस एखादा प्रपोजल त्याच ह्याच्यावरच रिजेक्ट झालं असेल तर इथे तुम्ही सिलेक्शन साठी देऊ शकता तो. द अपलोड DP ऑब्लिक पार्ट RP पार्ट प्लॅन, तुमचा DP किंवा RP चा पार्ट प्लॅन जो तुम्हाला नगरपालिका किंवा तुमची जी ULB असेल तिथून भेटला जातो, तिथून घेऊन हा इथे अपलोड करायचा आहे. अपलोड गुगल इमेज मॅन्डेटरी नाहीये, केली तरी चालेल, इथे अपलोड करून घ्या. NOC फॉर कन्सेंट ऑफ को ओनर, जर कन्सेंट ऑफ को ओनर असतील प्रोजेक्टला तर इथे तुम्ही लोड करून घेऊ शकता. नसल्यास मॅन्डेटरी नाहीये, अवॉइड करू शकता. त्यानंतर इथे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्ड इथे सिलेक्शन करायचं आहे. इन केस जर तुम्हाला इथे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्ड सिलेक्शनला आला नसेल तर हा तुमचा ऍडमिनचा इश्यू आहे. काउन्सिल मध्ये जावा आणि त्यांच्याकडून तो अपडेट करून घ्या. त्यानंतर टाइप ऑफ प्रपोजल मध्ये तुमच्या लेआउटचं टाइप किंवा प्रपोजलचं टाइप कुठचं आहे त्यानुसार इथे सिलेक्ट करून घ्या. फॉर एक्झाम्पल माझं रेसिडेन्शियल प्रपोजल आहे तर मी रेसिडेन्शियल सिलेक्ट केलं. तर इज देअर एनी गॅस लाईन नियर बाय, तर येस नो फॉर्म मध्ये आपण दिलेलं आहे. येस म्हटल्यास इथे तुम्हाला NOC अपलोड करणं मॅन्डेटरी आहे. नो म्हटल्यास या डिटेल्स दिसणार नाहीत. नंतर अप्लाय फॉर I2R प्रोव्हिजन साठी असेल तर इथे तुम्ही येस नो फॉर्म दिलेला आहे, त्यानुसार तुमचे रेग्युलेशन्स UDCPR चे लागू होऊन जातील त्याला. तर वेदर प्लॉट इज फॉल्स इन CBD रेसिडेन्शियल कमर्शियल झोन प्लॅनिंग ऑथॉरिटी मेन्शन केल्याप्रमाणे जर तो CBD झोन किंवा रेसिडेन्शियल कमर्शियल झोन मध्ये असेल, स्पेशल झोन मध्ये, तर इथे येस नो फॉर्म मध्ये आन्सर द्यायचं आहे. त्यानंतर एरिया नेम, जर तुम्हाला या पेजवर एरिया नेम दिसत नसेल तर हा ऍडमिनचा इश्यू झाला. या इश्यू साठी तुम्हाला पर्टिक्युलर त्या काउन्सिल कडे जाऊन तुम्हाला तो इश्यू किंवा तो एरिया नेम अपडेट करून घ्यावं लागेल. फर्स्ट पेजला प्रोजेक्ट डिटेलच्या. मॅडम काही तालुक्याचे ऍडमिन लॉग इन बंद केलेत का? त्यानंतर प्रपोजल डिटेल, ऍडमिन लॉग इन कधीच बंद नसतात सर. जेव्हा ULB बंद होती त्यावेळेसच ऍडमिन लॉग इन बंद होतात. ओके सर, इथं ते ऍडमिन लॉग इन टाइप ऑफ सांभाळायला लँड, काय म्हणतात? नंतर बोलू सर. ठीक. ओके. टाइप ऑफ प्रपोजल, टाइप ऑफ लेआउट, तुमचं लेआउट कुठच्या टाईपचं आहे त्यानुसार इथे सिलेक्शन द्या. ज्याप्रमाणे तुम्ही इथे सिलेक्शन घ्याल त्याप्रमाणे तुमचं FSI कॅल्क्युलेशन तिथे रिफ्लेक्ट होऊन जाईल. तर फ्लड अफेक्टेड एरिया असेल तर येस नो फॉर्म मध्ये, इलेक्ट्रिकल लाईन असेल प्लॉट मध्ये तर येस नो फॉर्म मध्ये आन्सर द्यायचे. कंजेस्टेड नॉन कंजेस्टेड, आता कंजेस्टेड नॉन कंजेस्टेड मध्ये तो प्लॉट आहे की नाही हे तुम्हाला त्या पर्टिक्युलर ULB मधून किंवा DP प्लॅन मधून तुम्हाला ते व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. सेम तुम्हाला कंजेस्टेड नॉन कंजेस्टेड प्रमाणे त्याचे रेग्युलेशन्स लागले जातील. नंतर रोड डिटेल अबोव 9 मीटर बिलो 9 मीटर त्याप्रमाणे आन्सर द्या. रिझर्वेशन असल्यास तुम्ही यस म्हटल्यावर इथे त्याच्या रिझर्वेशनच्या डिटेल तुम्हाला रिफ्लेक्ट होऊन जातील. हँड ओव्हर करणार आहात की नाही. नो म्हटल्यावर ह्या सगळ्या डिटेल व्हॅनिश होऊन जातील. नंतर रिलोकेशन ऑफ रिझर्वेशन साईट ऑर रोड एज पर रेग्युलेशन्स 3.11 UDCPR रेग्युलेशन 3.11 नुसार जर रिलोकेशन होत असेल त्या रिझर्वेशनचं तर इथे तुम्हाला सेम त्याचं क्वेश्चन आन्सर मध्ये येस नो मध्ये आन्सर द्यायचे.
त्यानंतर वेदर लँड इज अफेक्टेड बाय रिस्ट्रिक्टेड ऑर प्रोहिबिटेड एरिया एज पर दी रेग्युलेशन्स 3.1.3 3.1.3च्या रेग्युलेशन UDCPR च्या प्रमाणे जर तो अफेक्ट होत असेल तर इथे सेम येस नो फॉर्म मध्ये आन्सर द्यायचं आहे. त्याच्या डिटेल्स तुम्हाला इथे टाकावे लागतील. नो म्हटल्यावर ह्या डिटेल्स निघून जातील. त्यानंतर वेदर लँड इज अफेक्टेड बाय CRZ, तर जिथे CRZ झोन आहे तर त्या काउन्सिल मध्ये तो अफेक्ट करत असेल त्या लँडला तर तो सेम येस नो मध्ये आन्सर द्या. आणि इथे यस म्हटल्यावर त्याच्या CRZ ज्या रेग्युलेशन असतील तुमच्या त्या इथे तुम्हाला अप्लाय होऊन जातील त्या प्रपोजल साठी. नंतर इथे व्हेरियस टाइप ऑफ NOC आपण दिलेले आहेत. जर तुमच्या त्या पर्टिक्युलर प्रपोजल साठी NOC अप्लिकेबल असतील तरच इथे सिलेक्शन देऊन पुढे तुम्हाला त्या अपलोड करायच्या आहेत. नसल्यास इथे सिलेक्शन ठेवा आणि सेव्ह अँड नेक्स्ट म्हणा. युअर ऍप्लिकेशन इज सेव्ड सक्सेसफुलीचा मेसेज आल्यावर ओके म्हणा. जर इथे मेसेज येत नसेल तर तुमच्या प्रोजेक्ट मध्ये काहीतरी लोड होतंय. ज्यावेळी मी ओपन सेव्ह कराल त्यावेळी आणि सेव्ह सक्सेसफुलीचा मेसेज येईल तेव्हा इथे तुम्हाला प्रपोजल कोड तुमचा जनरेट झालेला दिसेल. हा प्रपोजल कोड त्यानंतर तुम्ही जे प्रपोजल नेम टाकलाय ते इथे तुम्हाला रिफ्लेक्ट होऊन जाईल. आवाज येत नाही आवाज. हॅलो. एक मिनिट सर, ते फायनल सबमिट करताना इथे बघा प्रोसेसिंग चालू आहे. एवढं झालं का मग आपण एक्सप्लेन करू. 2 मिनिटं.
तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर युअर ऍप्लिकेशन सेव्ह सक्सेसफुली मेसेज आल्यानंतर इथे कॉर्नरला चेक केल्यास तुमचा प्रोजेक्ट कोड क्रिएट झालेला असेल. जर हा प्रोजेक्ट कोड क्रिएट झाला नसेल तर तुमचा प्रोजेक्ट क्रिएट झाला नाहीये असं समजा. त्यानंतर प्रोजेक्ट नेम जे आपण टाकलंय ते इथे रिफ्लेक्ट होऊन जाईल. आता इथे भरायचे आहेत लँड डिटेल्स. तुम्ही इथे जो झोन सिलेक्ट करताय त्यानुसार ऍज पर UDCPR त्या झोन साठी तुमचा FSI किती परमिसिबल आहे त्यानुसार तुमचा रिपोर्ट जनरेट होऊन जाईल. बऱ्याचदा इथे ऍग्रिकल्चर झोन केला जातो सिलेक्ट आणि नंतर तिकीट टाकलं जातं की माझा FSI 0.2 दिसतोय. जर एकदा त्याआधी तुमचं सिलेक्शन कुठे चुकतोय ते एकदा क्रॉस चेक करत जावा. जर जो झोन सिलेक्ट कराल, फॉर एक्झाम्पल इथे व्हेरियस झोन आहेत, UDCPR नुसार त्या झोन साठी किती परमिसिबल FSI आहे किंवा किती मॅक्स पोटेन्शियल त्या झोन साठी आहे त्यानुसार तुम्हाला तुमच्या रिपोर्ट मध्ये रिफ्लेक्ट होऊन जाईल. ते रेसिडेन्शियल झोन मी सिलेक्ट केला आणि तुमच्या ज्या डिटेल्स असतील सर्वे नंबरच्या त्या इथे टाकून घ्या. ते व्हिलेज नेम, तुमचं जो गावाचं नाव असेल ते इथे टाकून घ्या. त्यानंतर टाईप ऑफ लँड, तुमचा लँडचा टाईप कुठचा आहे. फॉर एक्झाम्पल रॉ लँड, सँक्शन लँड, गुंठेवारी, तुमचा जो टाईप ऑफ लँड असेल. परत एकदा सांगेन, टाईप ऑफ लँड वर तुमचं FSIचं व्हॅलिडेशन परत लागलेलं आहे. त्यामुळे इथे जो सिलेक्ट कराल त्याप्रमाणेच तुम्हाला तिथे तुमचं FSI रिफ्लेक्ट होऊन जाईल. इथे मी गुंठेवारी सिलेक्ट करते. आता इथे प्लॉट एरिया तुमचा जो असेल तो टाकून घ्या. आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथे 3 मी वेगवेगळ्या एरिया टाकलेले आहेत. ह्या तिघांपैकी जो मिनिमम असेल तो इथे ऑटोमॅटिक कॅप्चर केला जाईल. तर इथे आपला जो मिनिमम आहे तो इथे कॅप्चर झालेला आहे. तर इज द लँड इज सबडिवाइडेड आफ्टर द 11 जानेवारी 1967 विदाउट टेकिंग प्रायर परमिशन फ्रॉम द ऑथॉरिटी. जर ती परमिशन ऍज पर UDCPR नुसार 11 जानेवारी 1967 नंतर विदाउट परमिशन सबडिवायडेड झालेली असेल तर त्याच्या इथे रेग्युलेशन्स आपण दिलेले आहेत. इथे येस म्हटल्यावर UDCPR प्रमाणे त्याच्या 3 कंडिशन ओपन होतील. त्याप्रमाणे तुम्ही सिलेक्शन द्याल, त्यानुसार तुमचं लेआउटचं कॅल्क्युलेशन केलं जाईल. ते आता मी नो करते. तालुका तुमचा, ह्या ज्या डिटेल येतात त्या तुमच्या ASR ची साईट आहे जी गव्हर्नमेंटची, रेडी रेकनरची जी साईट आहे IGR, त्यानुसार इथे तुमच्या ह्या डिटेल्स येतात. त्यानुसार जर इथे एखाद्या सर्वे नंबर आला नसेल तर एकदा पहिल्यांदा IGR च्या साईटला चेक करा की तो दिसतो का सर्वे नंबर तुमचा IGR च्या साईटला. जर IGR च्या साईटला नसेल तर इथे दिसणार नाही तो तुम्हाला. इन केस जर तुम्हाला IGR 1.9 आणि 2.0 असे 2 IGR चे साइट्स आहेत, त्या दोघांवर चेक करा. जर 1.9 वर दिसत असेल आणि 2.0 वर दिसत नसेल तर हा IGR चा इश्यू आहे. तर त्या केसमध्ये तुम्ही तिकीट लॉक करा, तो दोन्ही स्क्रीनशॉट अटॅच करा. मग त्या आम्ही IGR च्या साईटशी कॉन्टॅक्ट करून तो इश्यू सॉल्व्ह करून घेऊ. पण ते जर दोन्हीही ह्याच्यामध्ये सर्वे नंबर नसतील तर तुम्ही एकदा, म्हणजे तो IGR चा किंवा आपला इश्यू नाही आहे, तो सर्वे नंबर तिथे नाहीच आहे, तर त्या केसमध्ये पण तिकीट टाका. त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन तिकीटवर दिलं जाईल. त्यानंतर इथे तुम्ही व्हिलेज सिलेक्ट करून घ्या. व्हिलेज नंतर त्या व्हिलेज मध्ये तुमचे लोकेशन किती असतील ते इथे रिफ्लेक्ट होऊन जाईल. लोकेशन सिलेक्ट केल्यानंतर त्या लोकेशन मधील सर्वे नंबर इथे येतील. सर्वे नंबर सिलेक्ट करा. ज्यावेळी तुम्ही सर्वे नंबर किंवा लोकेशन सिलेक्ट कराल त्याचा रेडी रेकनर रेट त्या लोकेशनला किती आहे हा इथे रिफ्लेक्ट होऊन जाईल ऍज पर ASR प्रमाणे. तर इज अमेनिटी स्पेस टू बी हँडेड ओव्हर येस नो फॉर्म मध्ये सेम आन्सर. त्यानंतर प्रोराटा FSI असेल तर प्रोराटा देऊ शकता इथे. ऑलरेडी सँक्शन यस सोनार, प्लीज म्यूट करा तुमचा माईक. यस सोनार. त्यानंतर इज मेट राईट इफ एनी असतील तर
इथे तुम्ही टाका लॅटिट्यूड ऑफ लँड, लॉंगिट्यूड ऑफ लँड हा मेंडेटरी नाहीये पण तुम्ही टाकू शकता. तर क्लास ऑफ लँड जर तुमच्या क्लास ऑफ लँड टाका इथे मेन्शन करा, त्यानुसार सेम व्हॅलिडेशन्स असतील तशा तुम्हाला त्या लँड प्रमाणे इथे लागतील. त्यानंतर इथे आपल्याला येतात ऍप्लिकंट डिटेल्स. ऍप्लिकंट डिटेल्स मध्ये इथे आपण दिलेलं आहे ओनली वन ऍप्लिकंट can selected the whole project. One applicant must be selected as an applicant or power of attorney must be registered. तर तुमचा जो इथे सिलेक्ट करणारा ओनर असेल तो कंपल्सरी BPMS साईटला रजिस्टर्ड व्हावा आणि ज्यावेळी तुम्ही इथे त्याला सिलेक्शन देता त्यावेळी तर एकतर तो ऍप्लिकंटच्या टिक बॉक्सला किंवा पॉवर ऑफ अटर्नीच्या टिक बॉक्सला त्याला क्लिक केलेला असायला हवा. आता आपला रजिस्टर्ड ओनर जो असेल तो इथे सिलेक्ट करून घेतला मी. ज्यावेळी आपण इथे ओनर सर्च केला रजिस्टर्ड ओनर असेल तो इथे खाली येऊन जाईल. त्यानंतर त्याला सिलेक्ट केल्यावर त्याचे जे रजिस्ट्रेशनच्या वेळी आपण ज्या डिटेल्स भरलेल्या आहेत त्या इथे येऊन जातील. मेक शुअर की तुमचा जो हा होल्डर नेम आहे होल्डर नेम ऍज पर रेकॉर्ड ऑफ राईट्स त्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर किंवा एखादा स्पेशल कॅरेक्टर किंवा जे आपले वेरियस हे असतात कॉमा सेमीकॉलन वगैरे ते टाकू नका. ते टाकल्यावर तुमचा तो XML फाईलचा तुम्हाला एरर येऊन जाईल. हॅलो हॅलो जर तुम्हाला ऍडिशनल ओनर ऍड करायचे असतील तर इथून ऍड करू शकता पण त्याला तुम्हाला इथे इच ऍप्लिकंटला क्लिक करायचं असेल म्हणजे दोनापैकी एकालाच इच ऍप्लिकंटला तुम्ही क्लिक करू शकता. इथे केल्यावर येऊन जाईल. मी आता तुम्हाला हे दाखवले फक्त. इथून तुम्ही ऍड करू शकता पण इथे क्लिक करू नका. रिमूव्ह करायचं असेल तर रिमूव्ह करू शकता. सेव्ह म्हणा. युअर ऍप्लिकेशन सेव्ड सक्सेसफुलीचा मेसेज येईल. ओके म्हणा. जर ऍडिशनल तुमचे प्लॉट डिटेल्स असतील तर तुम्ही सेम पद्धतीने परत ऍड करू शकता. नसेल तर इथे फायनल सबमिट म्हणा. हॅलो तुम्हाला ज्यावेळी असा मेसेज येईल तेव्हाच तुमचा प्रोजेक्ट सेव्ह झालेला आहे. ओके म्हणा. ओके म्हटल्यानंतर इथे एकदा परत टिपिक लाईन मध्ये या. इथे चेक करा की तुमचा ऑनलाईन फायनल सबमिशन डन आहे का. जर इथे डन असेल तरच तुम्हाला तो प्रोजेक्ट तुमच्या टिपिक लाईन सॉफ्टवेअर मध्ये दिसेल. परत सर ऑनलाईनचा पार्ट झाला. हॅलो 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 मॅडम हॅलो हॅलो सर हॅलो हेलो हाँ बोला हाँ बोला बोला. सर सर मेरा सर एक जी डाउट मैं ऐसा बोल सर जी अगर मिक्स परमिशन होंगी रेसिडेंशियल प्लस कमर्शियल तो वहाँ पे क्या सिलेक्ट करना है क्या. सर वैसे तो कोई परमिशन लेआउट ऐसा रहता ही नहीं है ना. अगर नहीं इनकेस सर लेआउट में नहीं सर परमिशन में बात किया बिल्डिंग परमिशन को. बिल्डिंग परमिशन में मिक्स बोल के आता है ना. अभी हम क्या कर रहे हैं हम लेआउट का हाँ देख रहे हैं. लेआउट में लेआउट देख रहे क्या सर लेआउट देख रहे क्या. हाँ ये लेआउट देख हेलो रहे हैं. सर मेरा एक तो डाउट था मैं अमलगमेशन प्लस लेआउट है क्या. नहीं ओनली लेआउट इंटरव्यू लेआउट फाइनल. ओके सैंक्शन क्या सैंक्शन. यस यस ठीक है. हेलो सर बाद में सर जयद हेलो सर हम बाद में देखते हैं आपके क्वेश्चन और हेलो आंसर. आपके जो डाउट्स है ना जयद सर. ओके हेलो हेलो. हाँ सर आपण मेरा हे एक कम्प्लीट क्वेश्चन था सर. करून घेऊ. ऐका ना सर आपण हे सगळं कम्प्लीट करून घेऊ. ट्रेसिंग पार्ट व्यवस्थित झाला ऑनलाईन आणि ट्रेसिंग हे दोघं पार्ट झाल्यानंतर आपले क्वेश्चन आन्सर जेही असतील ते सगळे घेतले जातील. मध्ये सगळ्यांची लिंकअप लागली असते त्यामुळे पहिले आपण ते कम्प्लीट करू नंतर तुमचे क्वेश्चन आन्सर करू. ओके ओके सर ओके म्यूट करा सर्वांना. ओके सर. मी आता माझी स्क्रीन शेअर करतोय. पहिल्यापासून दाखवतो मी तुम्हाला.
सर्वांना माझी स्क्रीन दिसते? सर्वांना स्क्रीन दिसते माझी? आता आपण टिपिकलाईन सॉफ्टवेअरला लॉग इन करून घेऊ. ओके, आपण आता टिपिकलाईन सॉफ्टवेअरला लॉग इन करून घेऊ. लॉग इन झाल्यानंतर मॅडमने फ्रंट एंड मध्ये जो लेआउटचा प्रोजेक्ट कोड आहे तो आपण सर्च करून घेऊ. जो त्यांनी डाटा भरलाय तो जो कोड आहे 00492 तो आपण लेआउटचा प्रपोजल ओपन करून घेऊ. आपण हा ओपन झाल्यानंतर माझं जे वर्किंग ड्रॉइंग आहे ते मी ह्या DWG एक्सटेन्शन मध्ये ऍड करून घेऊ. त्याच्यानंतर आपण ट्रेसिंगचं वर्क चालू करू शकतो. ओके, ह्या ड्रॉइंग वर राईट क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपल्या जे ड्रॉइंग आहे ज्याच्यावर आपल्याला काम करायचं ते ड्रॉइंग इथे आपल्याला ऍड करायचं. ते तुम्ही तुमच्या जे आपण लोकेशनला ठेवलं असेल तिथून ते पिकअप करायचं. ब्राउज मध्ये जायचं. आता मी माझी वर्किंग ड्रॉइंग हे डेस्कटॉपवर ठेवली आहे. त्यानंतर मी माझ्या ड्रॉइंगला जे आहे वर्किंग ड्रॉइंग त्याला सिलेक्ट केलं. ओके म्हटलं. ड्रॉइंग फाईल इम्पोर्टेड सक्सेसफुली, म्हणजे ती ड्रॉइंग फाईल आपली इथे इम्पोर्ट झाली. त्याला ओके करू आपण. ते झाल्यानंतर आपल्या ड्रॉइंगला डबल क्लिक करून ओपन करू. आपण लेआउट टेंटेटिव्हचं ट्रेसिंग बघणार आहोत. लेआउट टेंटेटिव्ह साठी महत्वाचे जे 3-4 पॉइंट आहेत तुम्ही नोट डाऊन करून घ्या. प्रॉपरली मार्क करा. आपलं सॉफ्टवेअर जेव्हा आपण ओपन करतो ऑटोकॅड मध्ये तेव्हा सक्सेसफुली लोड हा मेसेज येणं गरजेचं आहे. हा मेसेज जर आला तर तुमचं टिपिकलाईन सॉफ्टवेअर प्रॉपरली वर्क करते हे लक्षात येतं. आणि तुम्ही केलेलं ट्रेसिंग हे जनरेट होईलच तर तुमचं हे सक्सेसफुली लोड हा मेसेज येत असेल आणि प्रॉपरली तुम्ही पॉईंट फॉलो केले की कोणकोणते पॉईंट मार्क करायचे. हा आता आपला लेआउट टेंटेटिव्ह आहे. एक्झाम्पल आपण इथे घेतलंय. स्मॉल लेआउट टेंटेटिव्ह आहे. त्यानुसार आपण त्याला मार्किंग करणार आहे. ओके, आता मार्किंग करण्याची सगळ्यात इझी मेथड तुम्हाला दाखवतोय की कशा पद्धतीने आपण लेआउट टेंटेटिव्ह हा इझी पद्धतीने मार्क करू शकतो. ओके, आता जो माझा लेआउट आहे त्याची ही टोटल लँड आहे. ओके, हा टोटल लँड आहे. हॅलो, हा बोला. ही लेआउट टेंटेटिव्हची आपली एक लँड आहे. टोटल एरिया जो आपण पुट केला ती लँड आहे. त्याला मार्क करण्याची सगळ्यात सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवतो. आपली जी लँड आहे तिला कॉपी करून बाजूला घ्यायची म्हणजे मार्क करायला ते इझी जातं. टिपिकलाईन मध्ये जायचं, लेआउट मध्ये जायचं आणि मार्क लँड मध्ये जायचं. ओके, तर ही पहिली स्टेप आहे. तुम्ही नोट डाऊन करून घ्या. लेआउट मध्ये जाऊन मार्क लँड मध्ये जाऊ आणि आता आपण याच्यात गुंठेवारी सिलेक्ट करू आणि फ्रंट एंड मध्ये गुंठेवारी सिलेक्ट केलं. आता इथे आपल्याला 4 ऑप्शन दिसतात. एक तर तुम्ही रेक्टँगल असेल तर कसं करू शकता, ड्रॉ करू शकता, सिलेक्ट करू शकता, बाउंड्री करू शकता. जी इझी मेथड आहे मी तुम्हाला ते सांगतोय. अशा पद्धतीने आपण बाउंड्री कमांड यूज करून याला वन टाइम मध्ये मार्किंग करू शकतो. बी टाईप करायचं. आपली जी लँड आहे त्याच्या सेंटरवर क्लिक करायचं. सेंटरला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक अशी विंडो येईल. ही विंडो आल्यानंतर तुम्हाला इथे जर तुमचा सर्वे नंबर, सिटी नंबर जसंही असेल तुम्ही सिलेक्शन केलं असेल त्यानुसार सिलेक्ट करायचं. आता इथे ओके ऑप्शन हा क्लिक करायला येत नाही. ह्या वेळेस काय करायचं, आपण हे प्लॉट नंबरची जी व्हाईट स्क्रीन दिसते त्याच्यावर डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्यानंतर ही टोटल विंडो ओपन झाल्यावर बघायचं ते ओके ऑप्शन येऊन जातं. ओके केल्यानंतर ही आपली लँड मार्क. ओके, लँड मार्क झाल्यानंतर तिला चेक करायची की प्रॉपरली मार्क झाली का नाही.
बघा एक टोटल एक डॉट पॉइंट वाला आला तर म्हणायचं की आपलं हे प्रॉपरली मार्किंग झालंय हे लक्षात येईल. सपोज प्रॉपरली मार्क झालं नाही हे कसं ओळखायचं? ही बघा ही एक्सप्लोड झालेली लाईन जी आपण मार्किंग केली हे माझं प्रॉपरली मार्क आहे म्हणून ते एका डॉट मध्ये ते दिसतंय तुम्हाला. ओके, या पद्धतीने. आणि एक्सप्लोड झाले असेल तर ते ह्या शेड्यूल डॉट डॉट ही एक्सप्लोड झाली त्यामुळे तुमचा रिपोर्ट जनरेट होणार आहे जसं तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे, ही आपला आता एक लँडमार्क झाली. हा पहिला पॉईंट झाला. त्याच्यानंतर माझ्या ह्या लेआउट मध्ये हा रोड आहे माझा फ्रंट एंडला. ओके, ही टोटल माझी एक लँड आहे. हा इथे इंटरनल रोड आहे त्याचा. ओके, आता हा इंटरनल रोड मार्क करताना तुम्ही परत तीच मेथड यूज करू शकता, बाउंड्री कमांड यूज करून. तर तुम्हाला काढायचं असेल तर इथं बाउंड्री कमांड यूज करून ओके अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करण्यासाठी बाहेर करू शकता. ओके, आता आपण इंटरनल रोड मार्क करून घेऊ. लेआउटचा इंटरनल रोड मार्क करून घेऊ. आपली लँडमार्क झाली आहे. दुसरा पॉईंट आहे आपला रोड, इंटरनल रोड लेआउटचा. लेआउटला जाऊ. लेआउटला गेल्यानंतर आपण इथे लास्ट मध्ये हा जो ऑप्शन दिसतोय ओके मार्क डीपी रोड, मार्क इंटरनल रोड हे जेही दिले आपल्याला त्याच्यानुसार आपण त्याचे सिलेक्शन करतो ज्या पद्धतीने आपलं लेआउट असेल. तर मार्क इंटरनल रोड घेऊ आपण. इंटरनल रोड हा सिलेक्शन केल्यानंतर तिथे ते विचारतात तुमच्या रोडची विड्थ किती. ओके, माझी रोडची विड्थ 9 मीटर म्हणून मी त्याला क्लिक कर. क्लिक केल्यानंतर त्याचं पुढचं सिलेक्शन येतं की तुमचं रेसिडेन्शियल आहे, अदर दॅन रेसिडेन्शियल आहे, ग्रुप हाऊसिंग आहे, EWS रोड आहे. त्या पद्धतीने व्यवस्थित प्रॉपरली सिलेक्शन करायचं. माझा रेसिडेन्शियल रोड आहे म्हणून मी 1 नंबर क्लिक केला. त्याच्यानंतर ते विचारतं रोड नंबर. समजा तुमचा हा 9 मीटरचा रोड 1 आहे आणि त्याच्या बाजूला अजून एक रोड आहे परत 9 मीटरचा तो 2 आहे. तर सिक्वेन्स द्यायची 1 2 3. आता माझ्या इथे फक्त एकच रोड असल्यामुळे मी हा एक सिक्वेन्स देतोय रोड नंबर 1. आता पहिलं नंतर एक पॉपअप ओपन होतं की स्पेसिफिक इंटरनल पॉइंट टू ऍड एरिया ऑफ रोड. म्हणजे तुमचा कोणता तुम्हाला सिलेक्शन करायचं आहे रोडचं त्याचा इंटरनल पॉइंट सिलेक्ट करा. ओके, आता माझा हा रोड आहे त्याचा एक पीक इंटरनल पॉइंट मी सिलेक्ट केला. ओके, त्याच्यानंतर हा दुसरा पॉइंट सिलेक्ट केला आणि ह्या पद्धतीने मी रोड मार्क केला. ही सगळ्यात सोपी मेथड आहे. ओके, रोड मार्क करायची मेथड लक्षात आली तुम्हाला कसं मार्क करतात? सर एक्झिस्टिंग रोडचं पण सांगा. यस, एक्झिस्टिंग रोडचं पण मी काढलंय. एक्झिस्टिंग रोड पण ठेवला आपण इकडे. तो कसा मार्क करायचा ते दाखवतो. हा रोड मार्क कसा करायचा ते लक्षात आलं सगळ्यांना? फराग सर म्हटलं एकदा रिपीट करा सर. का तुम्ही अवेलेबल नव्हते? नाही नाही होतो सर पण मी ते रॅट बोला. करो सर ते. काय? बरं ठीक आहे. रोड मार्क करताना बघा पहिल्यापासून बघा. यस सोनार सर आहात ना प्रेझेंट? हो सर हो हो. हा बघा मग आता आपण काय करतोय हा रोड मी बाहेर काढून घेतला. याची सगळ्यात सोपी मेथड दाखवतोय मी तुम्हाला. ओके ओके. टिपिक लाईन मध्ये गेलो, लेआउट मध्ये गेलो, रोड मध्ये गेलो, मार्क इंटरनल रोड येस ही येस. स्टेप आहे. आलं लक्षात सर? मार्क इंटरनल रोड येस. हा मग ते विचारतं किती मीटरचा रोड आहे? 9 मीटर असेल तर 9 मीटर. मग कोणता रोड आहे? रेसिडेन्शियल आहे का काय ग्रुप हाऊस ते बघायचं. तसं घ्यायचं सिलेक्शन. मग किती रोड आहे तुमचे? 9 मीटरचा 1 आहे 2 आहे 3 आहे तसं घ्यायचं. मग एक दाबायचं. मग ते विचारतं तुमचा इंटरनल पॉईंट कोणता आहे ओके त्या रोडचा तो सिलेक्ट करायचा. आला सर? लक्षात आलं? येस येस. मग हा पहिला पॉईंट सिलेक्ट करायचा, हा दुसरा पॉईंट मारायचा आणि त्याच्यानंतर रोड मार्क करून. आला सर लक्षात? येस सर. हो सर हो सर. ओके ओके. हा ओके सर. या पद्धतीने आपण इंटरनल रोड मार्क करून घेतो, लँड मार्क करून घेतो. आता आपण तिसरा महत्वाचा पॉईंट आहे जे आपले प्लॉट आहेत ते मार्क करून घ्यायचे. ते कसे मार्क करून घ्यायचे मी ते तुम्हाला दाखवतो.
आता बघा आपला प्लॉट नंबर 1 आहे. प्लॉट नंबर 1 ला आपला मार्किंग कशी करायची? दोघं मेथड, एक सोपी मेथड आहे जी मी तुम्हाला दाखवतोय. टिपिक लाईन मध्ये जायचं, लेआउट मध्ये जायचं, मार्क प्लॉट फॉर लेआउट बाउंड्री हे सिलेक्ट करायचं. हे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ते विचारतं की तुमचा डिटॅच प्लॉट आहे, सेमी डिटॅच प्लॉट आहे, की रोज आहे, LIG, EWS, ज्या पद्धतीची आपला प्लॉटची प्रॉपर्टी आहे त्याला सिलेक्ट करायचं. आता माझ्या प्लॉटची प्रॉपर्टी मी डिटॅच सिलेक्ट करतो म्हणून डी टाईप केला. त्याच्यानंतर ते विचारतं की तुमचा प्लॉट नंबर टाईप करा. तुमचा 1 नंबर टाकायचा, 2 नंबर टाकायचा, ज्या पद्धतीने सिक्वेन्स आहे. प्लॉट नंबर 1 आहे म्हणून मी 1 दाबला. त्याच्यानंतर ते विचारतं की तुम्हाला ड्रॉ करायचं आहे की रेक्टँगल मार्केट सिलेक्ट करायचं, बाउंड्री कमांड यूज करायची. आता याच्यात बघा, पहिली मी सिलेक्ट वाली मेथड दाखवतो, नंतर बाउंड्री वाली दाखवून देतो. ओके, आता मी याच्यात सिलेक्ट कमांड. सर्वांना स्क्रीन दिसते? नाही सर, स्टॉप झालेली. बरं, बाकीना स्क्रीन दिसते का? आता चालू झाली. दिसते सर, दिसते दिसते दिसते. ओके, येस. बरं, पहिल्यापासून दाखवू मग. हे कसं झालंय, प्लॉट कसा मार्क करायचा ते पहिल्यापासून दाखवतो. सर. हे पॉलीलाईन मध्ये आहे म्हणून तसं होतं का? मी पॉलीलाईन करून ठेवलंय. याच्या पॉलीलाईन आहे ना, ते करून ठेवलंय. ते पॉलीलाईन सोपं मध्येच आपण केलं तर सोपं जातं का सगळ्या? म्हणजे इझी, सगळ्यात इझी मेथड आहे. बाउंड्री कमांड यूज करून हे असं जर काढून ठेवलं ना तुम्ही, त्याच्याने मार्किंग करणं खूप इझी होतं. बाउंड्री कमांड यूज करून पॉलीलाईन यूज करायची. कारण की कसं सर, एक पॉईंट मार्क करत ना तुमचा टाइम खूप जाणार. इझी मेथड जायची. ओके, टिपिक लाईन मध्ये जायचं, प्लॉट मध्ये जायचं, लेआउट मध्ये जायचं आणि मार्क प्लॉट बाउंड्री जे आहे आपलं ते मार्क करायची. मग आता विचारतं की तुम्हाला तुमचा प्लॉटची प्रॉपर्टी कशी, डिटॅच, सेमी डिटॅच, जसं असेल ते सिलेक्शन करायचं. माझा डिटॅच म्हणून डिटॅच घेतला, प्लॉट नंबर 1. त्याच्यानंतर ते विचारतं तुम्हाला कसं मार्क करायचं. मी सिलेक्ट कमांड यूज करणार आहे. सिलेक्ट कमांड यूज केल्यानंतर सिलेक्ट ऑब्जेक्ट, एंटर. इव्हनली, नॉन इव्हनली. जर नॉन इव्हनली सिलेक्ट केलं म्हणजे प्रोडाटानुसार जर तुम्हाला प्लॉटचा FSI ट्रान्सफर करायचा आहे तर नॉन इव्हनली कन्सेप्ट नुसार जातो. जर तुमच्या लेआउट मध्ये तुम्हाला जर प्रोडाटा दुसऱ्या प्लॉटला डिस्ट्रीब्यूट करायचं असेल तर. आणि इव्हनली म्हणजे आपलं 1.1 नुसार जे बेसिक येतं त्याच्यानुसार आपलं ते कॅल्क्युलेशन होतं. म्हणून आपण इव्हनली कन्सेप्ट नुसार जातोय. हा नॉर्मल लेआउट आहे आपला. आणि इव्हनली म्हणजे प्रोडाटा जर करायचं असेल, एका प्लॉटचा प्रोडाटा बेसिक जे आहे ते दुसऱ्या प्लॉटला देणं म्हणजे ते अनइव्हनली याच्यात जातं. आता आपला जो आहे तो नॉर्मल लेआउट आहे, त्यामुळे इव्हनली याच्यात आपण क्लिक करू. त्यानंतर ते विचारतं तुमचा कॉर्नर प्लॉट आहे का. आता बघा, मी एक प्लॉट इथे मार्किंग करताना एक कॉर्नर प्लॉट सुद्धा घेतला की तो कसा मार्क करायचा ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. ओके, मग आता इथे हा आपला कॉर्नर प्लॉट नाही म्हणून मी इथे नो केलं. असेल तर येस करायचं. आणि ह्या पद्धतीने आपला प्लॉट नंबर 1 मार्क झाला. हे बघा, प्रॉपरली एक डॉट आला म्हणजे मार्किंग प्रॉपरली झाली. हे तुमच्या लक्षात येईल. समजा तो मार्किंग केल्यानंतर तो एक्सप्लोड झाला तर तुम्हाला ह्या पद्धतीने दिसेल एक्सप्लोड झालेलं. हे तुमच्या लक्षात येईल. ओके, हा पहिला प्लॉट मी मार्क करून दाखवला. त्याच पद्धतीने आपण सर्व प्लॉट मार्क करायचे. आता याच्यात आपण हे बघणार आहे की कॉर्नर प्लॉट असेल तर तो कसा मार्क करायचा. मोस्ट ऑफ दी सर्वांना कॉर्नर प्लॉट मार्किंग करतानाच इश्यू येतो आणि आपण आता तेच बघणार आहोत. सगळ्यांनी प्रॉपरली नोट डाऊन व रेकॉर्डिंग असेल तर करून घ्या. हा माझा कॉर्नर प्लॉट आहे. ओके, हा कॉर्नर प्लॉट आहे. हा आपण कसा मार्क करायचा ते बघू. ओके, परत आपण टिपिक लाईनला जाणार, लेआउट मध्ये जाणार, मार्क प्लॉट फॉर लेआउट बाउंड्री सिलेक्ट करणार. आपलं प्लॉटची प्रॉपर्टी जी आहे ती आपण सिलेक्ट करणार. डिटॅच असेल, डिटॅच, सेमी डिटॅच असेल, जे असेल ते. मला डिटॅच म्हणून मी डिटॅच सिलेक्ट करतो. ते विचारतं तुमचं प्लॉट नंबर टाका. आता आपण डायरेक्ट 1 नंबरचा प्लॉट मार्क केला आणि डायरेक्ट इथे आलोय. आणि ह्या सिक्वेन्स नुसार बघितलं तुम्ही आपल्याला 14 देतो. बाकी प्लॉट काही मार्क करत नाही. ते नॉर्मल जसे मार्किंग तसे. प्लॉट नंबर 14 मी टाकला. नंतर ते विचारतं की तुम्हाला कसं मार्क करायचं, सिलेक्ट करून की ड्रॉप करायचं. सिलेक्ट कमांड यूज केली. सिलेक्ट कमांड यूज करून मार्क केली. आता इव्हनली आहे, मी इव्हनली सिलेक्ट केलं. प्रोडाटाचा मी यूज करणार नाही. त्याच्यानंतर
मला विचारतं की तुमचा हा प्लॉट कॉर्नर प्लॉट आहे का. आता मी ते यस करेन. ओके, यस करेन. यस केल्यानंतर ते विचारतं प्लीज सिलेक्ट इंटरनल पॉइंट टू गेट एरिया ऑफ कॉर्नर. म्हणजे काय, तुमचा कॉर्नर कोणता आहे तो सिलेक्ट करा. ओके, त्या कॉर्नर सिलेक्ट करताना हा मी पॉइंट सिलेक्ट केला बघा, एक सिलेक्ट झाला आणि एंटर केला. ह्या पद्धतीने माझा कॉर्नर प्लॉट मार्क झाला. सर पण एक कॉर्नर प्लॉटचा एक तुम्हाला पहिले आपल्याला CAD मध्ये ड्रॉ करून घ्यायला लागणार का माहिती सर? येस सर. आता बघा मी काय केलं माहिती का, तुमचं लेआउटची प्रॉपर्टी नुसार तुम्हाला करायचं. म्हणजे कसं, हा आत समजा तुमचा मारायला एक रोड लागणार आहे. ना सर? हो हो हो, ते तुम्हाला एरिया कॅल्क्युलेट करावं लागतं. ऍज पर UDCPR त्याचं हे दिलंय, फॉर्म्युला दिलाय. आणि सर जर समजा कॉर्नर हा कॉर्नर आला नाही, डायरेक्ट आर्क असला तर काय गरज नाही ना, मग डायरेक्ट बाउंड्रीनी फिक्स करून घ्यायचं ना. म्हणजे तुम्ही असं म्हणताय ना, एक हा नॉर्मल हा येस. नाही नाही सर असं नाही नॉर्मल सर, तिकडे जाऊ ना, त्या प्लॉटला जाऊ ना सर. कर्व झालाय ना तो, क्रॉस ठीक आहे. क्रॉस हॅलो तर हा जे बोला. कर्व झालाय ना, त्याच्या पुढचा जो प्लॉट आहे ना, कोण आहे ना एकदम बारका, क्रॉस कोणा सर, क्रॉस करून तो जर सर समजा आपला प्लॉटिंग मध्ये काय असतं मॅक्सिमम, की जेव्हा प्लॉटिंग करताना आजूबाजूला मी असं मारतो पण हा कोणा येत नाही, मग त्यावेळी डायरेक्ट बाउंड्री मार्क करून आपण करू शकतो ना, असं विचारतोय सर. हो करू शकतो, पण आपण कधी रोडच्या जे कॉर्नर प्लॉट असतात ना, हा त्याचे फॉर्म्युला आहे UDCPR नुसार, त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन करून कॉर्नर काढतो. हा तेच आहे ना, आपला असा येतो की हे येत नाही, हा कोणा येत नाहीये सर आपल्या प्लॉटिंग मध्ये, असा विचार. नाही, मग तुम्ही बाउंड्री कमांड यूज करून डायरेक्ट हा पूर्ण एक मारू शकता. मारू शकतो ना, मग काय प्रॉब्लेम नाही हो, ना. नाही नाही काय. सर हा फॉर्म्युला मारायचं कुठे दिलेला आहे? तर हा मारायचं कारण काय आहे असं मग? सर आता कसं असतं, आपला कॉर्नर प्लॉट जो आहे ना, तो टोटल जो प्लॉट एरिया त्यातून डिडक्ट होतो. ओके त्या पद्धतीने त्याचे कॅल्क्युलेशन येतात, जे तुम्हाला स्क्रुटिनी रिपोर्ट मध्ये रिफ्लेक्ट होतं. ऑथॉरिटी तुम्हाला हे सांगतात की कॉर्नर प्लॉटचा एरिया तुम्ही काउंट करून आम्हाला दाखवा. ओके, टेबल मध्ये कॉर्नर प्लॉटिंगचा जो आहे ना एरिया, तो दिसायला पाहिजे आणि त्याच्यानुसार ते कॅल्क्युलेशन. हा जर आपण घेतलाय ना सर, हा आपल्या एरियामध्ये ऍडजस्ट करायचा आहे, तर हे गरज काय पुण्याची हे करायची असं विचारते तुम्हाला. गरज म्हणजे आता बघा, मी तुम्हाला एक स्टेटमेंट जनरेट होईल, त्याच्यात रिफ्लेक्ट कसं होतं ते दाखवतो. आपला जो स्क्रुटिनी रिपोर्ट जनरेट होतो ना, त्याचं गरज काय, मी आपले लास्ट मध्ये जे सिनियर टीम ऍड होतील ना, त्याच्याशी आपण डिस्कस करू की याचे बेनिफिट्स काय असतात आणि कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करतो. ओके ओके सर, ठीक आहे. पराग सर, ते एरियासाठीचा जो फॉर्म्युला तुम्ही म्हणताय तो UDCPR मध्ये नेमका कुठे दिलेला आहे? म्हणजे आम्हाला तर कधी दिसला नाही तो एरियाचा फॉर्म्युला. काही असेल तर आम्हाला तिथे मेन्शन करा ना कुठेतरी. चालेल सर, मी मेन्शन करतो. मला पण आम्हाला सर्च काय करावं ते लागेल. रिडक्शन रोडची माहिती आहे की 9 मीटर रोडची 4.5 ऑफसेट वगैरे असतो, पण ते फॉर्म्युला कुठे दिसला नाही आतापर्यंत आम्हाला. ठीक आहे ना सर, मी चेक करून तुम्हाला सांगतो. बस तेवढं मेन्शन करा ना. UDCPR मध्ये जर कुठे असेल तर मला मेन्शन करा ना प्लीज तेवढं. लिहिलं नाही का? लिहिलं. ओके, एक मिनिट सर. हॅलो 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 सर, थर्ड चॅप्टर मध्ये दिलाय कॉर्नर हा प्लॉट. सर, ओके, थर्ड चॅप्टर मध्ये आहे का लेआउटच्या? हो, ओके. UDCPR. ओके, माझी स्क्रीन दिसते सर्वांना? आहे का तुझं दुसरं कोण आहे? 2023 UDCPR ना सर? हो सर, UDCPR 2023च्या पुढचं. आता नवीन एक कॉपी येत आहे, ती पब्लिश झाल्यानंतर आम्ही ती टाकू. ओके, हो का सर? 24च्या का? 25ची येते. ओके 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 टाका. ओके सर. हॅलो आता आपण एक्झिस्टिंग रोड. हा सर, टिपिक लाईन आता नवीन अपडेट झालंय का? इन्स्टॉल करायला लागेल. सर, आपण हा पार्ट कम्प्लीट करून घेऊ, नंतर क्वेश्चन आन्सर. ओके चालेल? येस येस सर. सर्वांना माझी स्क्रीन दिसते? येस येस. बघा, आपले 4 महत्वाचे पॉईंट होते. एक आपण लँड मार्क करून घेतली, नंतर इंटरनल रोड मार्क करून घेतला, नंतर आपण जे आपलं प्लॉट आहे ते मार्क करून घेतलं आणि कॉर्नर प्लॉट मार्क करून घेतलं. बरोबर. नंतर आपण एक्झिस्टिंग जे आहे एक्झिस्टिंग रोड ते कसं मार्क करायचं ते बघूया.
आता आपण एक्झिस्टिंग रोड मार्क करू. लेआउट मध्ये जायचं, रोड मध्ये जायचं, मार्क एक्झिस्टिंग रोड हा घ्यायचा सिलेक्शन. विचारतं की एक्झिस्टिंग का ऍक्सेस, जो असेल आपला तो एक्झिस्टिंग असेल तर एक्झिस्टिंग, ऍक्सेस असेल तर ऍक्सेस. विचारतं किती मीटरचा रोड आहे, विड्थ किती आहे. त्याच्यानंतर तेच आपल्या रोडची मार्क करायची मेथड, पहिला पॉईंट, दुसरा पॉईंट आणि एंटर. हॅलो हा सर. बाकीच्यांनी प्लीज म्यूट करा. अतुल हो सर. सर. सांगतो सर लगेच. अतुल कोकानी सर प्लीज म्यूट करा. सर्वांना स्क्रीन दिसते. या पद्धतीने आपण एक्झिस्टिंग रोड पण मार्क करून घेतला. आता आपण जनरेट टेबल करून बघू. आपण आता फक्त 2 प्लॉट मार्क केले, इंटरनल लोड मार्क केले, लँड मार्क केली. जनरेट करायला सर लेआउट मध्येच करायचं असतं का जनरेट? यस 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 यस. जनरेट मध्ये आपण तुम्हाला याच्यातून जायचं. हॅलो. एक मिनिट बघा. पराग सर. हॅलो. पराग सर. एक मिनिट ना. या पद्धतीने आपण जे मार्क केले ना त्याच्यानुसार आपण आता जनरेट टेबल करून तो रिपोर्ट जनरेट करून घेतला.
तो आपण चेक केलाय, जो आपला जॉब फोल्डर मध्ये तो या पद्धतीने आपला तो रिपोर्ट जनरेट झाला, त्यात आपण 2 प्लॉट मार्क केले, त्यानुसार स्टेटमेंट वगैरे हे सगळे जनरेट झाले. ओके, हे आपलं लेआउटचं ट्रेसिंग होतं. याच पद्धतीने तुम्ही लेआउट टेंटेटिव्ह फायनल लेआउट ट्रेसिंग केली तर प्रॉपरली ते तुमचं होऊन जाईल. ओके, त्या पद्धतीने मग तुम्ही तुमचं शीट वगैरे अरेंज करून, टेबल वगैरे अरेंज करून फायनल सबमिट केलं. हॅलो हा बोला. सर, जी शीट जनरेट झाली तिच्यावरती जो एरिया स्टेटमेंट आहे तेवढं एक झूम करून दाखवा ना, आता तुम्ही जनरेट केलेले. हो, याच्या खाली बघा सर, इथं जे आहे ना 14A-20. हा, हे कसं काय फेल आलं इथं? म्हणजे हे याच्यासाठी आलं की आता बघा, जो आता माझा मार्किंग केलं ना मी, त्याच्यानुसार हे आम्ही टेस्टिंग साईडवर जनरेट केली. हे लाईव्ह वर नाही केलं आम्ही, एक टेस्टिंग साईड असते त्याच्यावर फक्त ते टेस्टिंग करून जनरेट केले. अशा गोष्टी मी भरपूरदा लेआउट वगैरे जेव्हा रिपोर्ट वगैरे जनरेट केले तेव्हा ते कायदा ओके येतं आणि कायदा फेल येतं. तुम्ही जी प्रोसेस सांगितली सेम ती प्रोसेस करू, तर मग नेमकं प्रॉब्लेम कुठं असतो यासाठी? नाही, जेव्हा जनरेट नाही होत ना फाईल, फाईल जेव्हा जनरेट होत नाही ना, ओके, त्यावेळेस हा असा इश्यू येतो. ओके, आता हे आमचं टेस्टिंग एन्व्हायरमेंट मध्ये आम्ही जनरेट केलेली फाईल आहे. एक मिनिट, आम्ही तुम्हाला बीटावरती करून एकदा दाखवतो, सर तुम्हाला दाखवतील परत एकदा. ही जनरेट ऍक्च्युली फाईल झालेली नाहीये. जेव्हा पण हॅच 14A हे असे आमचे कोड्स आहेत, हे डेव्हलपमेंटचे कोड्स आहेत. ओके, म्हणजे एरिया स्टेटमेंट मध्ये जे वरचे व्हॅल्यूज आहेत त्या हिशोबाने आमचे खालचे व्हॅल्यूज ऑटोमॅटिकली हे होतात, कॅल्क्युलेट होतात. पण आता काय झालंय, जनरेट फाईल झालेली नाहीये, अर्धवट फाईल जनरेट झाली, त्यामुळे हे असे आलेले. ओके, आता तुम्हाला बीटा साईट वरती ते करून दाखवतील. आमच्या डेव्ह साईट वरती आता काम चालू आहे, त्यामुळे असा इश्यू येतोय. ओके, बीटा साईट वरती ते करून देईल. ओके, परत बीटा वरती कर, बीटा वरती कर. अजय सर. येस सर. सर म्हटलं हे जो टेबल जनरेट सर ऑटोमॅटिक होतो का? येस, ऑटोमॅटिक होतो सर. म्हणजे सर जनरेट टेबल मध्ये जाऊन सब सिलेक्ट करायचे का? येस, तुम्ही जे जे ट्रेसिंग करतात ते जनरेट सिलेक्ट करायचं आणि मग टेबल जनरेट करायचे. ओके ओके. कुलकर्णी सर. येस, बोला ना. तर माझा एक इश्यू असा झाला होता की मी आहे ना टेंटेटिव्ह प्लॉटिंगचा जे आहे ना डाटा एंट्री करतो. एक मिनिट सर ना, एक मिनिट मी बोलतोय. तर ते डाटा एंट्री करताना आहे ना सर, तो घेत नाहीये माझा, म्हणजे प्रॉब्लेम करतोय. एरर असा येतो, इनव्हॅलिड आधार नंबर और अदर आधार सर्व्हिस डाऊन, काइंडली ट्राय आफ्टर समटाइम्स, असा येतोय. नाही, आता काय आहे, तुमचा जो ओनर आहे त्या ओनरचा आधार नंबर जो आहे ना त्याला इश्यू येतोय. सर मला एक बात सांगा ना, बिल्डिंग परमिशनला टाकतोय ते होतोय, फक्त प्लॉटिंग मध्येच एरर येतोय सर. बघावं लागेल सर. ठीक आहे, आम्ही डाटा एंट्रीला प्रॉब्लेम आहे सर, आधार बेसचं. नाही, आधारसाठी इश्यू येतोय कधी कधी. ओके, डाटा एंट्रीला प्रॉब्लेम आहे. आला ना, एक मिनिट सर बोलतोय ना मी, आधारचा इश्यू जर आला ना सर तर दोन्हीकडे यायला पाहिजे ना सर. बिल्डिंग परमिशनला होतोय, मग डाटा एंट्री म्हणजे प्लॉटिंग मध्ये काय एरर येतोय सर? नाही, आम्ही चेक करतो ते. तिकीट लॉक पण होत नाहीये सर. नाही, तिकीट लॉक होईलच सर, होणार नाही असं नाहीये ना. पूर्ण 8 दिवस मी एकच प्रपोजल घेऊन बसलोय. 8 दिवसात हा बऱ्यापैकी म्हणजे त्रास देतोय हा विषय. ठीक आहे, आम्ही बघू तुम्हाला. लॉक होत नाहीये तिकीट सर. ठीक आहे, ठीक आहे. आज हे आपण सेशन बघू पुढचं. परत पुढचं तो बीटावरती दाखव. हो सर, बीटा 2 मिनिटं द्या. येस, 2 मिनिटं द्या. हॅलो, सर्वांना माझी स्क्रीन दिसते? आणि जनरेट मी तरी बोललो तुला. बाकीच्यांनी प्लीज म्यूट करा. बाकीच्यांनी प्लीज म्यूट करा.
शिवप्रसाद सर आणि साहिल सर प्लीज म्यूट करा. ओके ओके केलाय मी. मी एकदा परत ते मार्किंग करून दाखवतो तुम्हाला. सर नवीन जरा दाखवता हो ते प्लॉट मार्किंग कशी करायची. मी लेट जॉईन झाल्यामुळे प्लीज रिक्वेस्ट. बघा आता आपण मार्किंगचं नवीन स्टेप परत घेतोय की कसं मार्किंग केलं. पास घेतो कारण का आधी झालं. लेआउट मध्ये जाऊ. ओके आपली मार्क लँड मध्ये जाऊ आणि रॉ लँड घेऊ. रॉ लँड घेतल्यानंतर आपण लँड मार्क करून घेऊ. या पद्धतीने आपली लँड मार्क झाली. आता आपण इंटरनल रोड मार्क करून घेऊ. टिपिक लाईनला जाऊ, लेआउट मध्ये जाऊ, नंतर रोड मध्ये जाऊ आणि इंटरनल रोड. ते विचारतं आपल्याला की तुमचा किती मीटरचा रोड आहे. 9 मीटरचा आहे. टाईप ऑफ रोड कसा आहे, रेसिडेन्शियल रेसिडेन्शियल सिलेक्ट केलं. नंबर ऑफ रोड किती आहे, 9 मीटरवाले तर 1 आहे. त्यानंतर रोडचा इंटरनल पॉईंट सिलेक्ट करायला होतो. नंतर पहिला पॉईंट दुसरा पॉईंट सिलेक्ट करायचा आणि या पद्धतीने आपण रोड मार्क करून घेऊ. आता आपण प्लॉट मार्क करून घेऊ. लेआउट मध्ये जाऊ. सर मी इंटरनल रोड मार्क करताना की नाही इंटरनल रोड डबल घेते लेंथ त्याची. हा हे बघा ह्या पद्धतीने करा. काय करायचं पहिले बाउंड्री कमांड यूज करून त्याला बाहेर काढायचं. ओके हे बघा लक्षात घ्या. याच्यात मार्क करताना बाहेर काढलं. नंतर आपण इंटरनल रोड जे आहे त्याच्यात जाऊ. लेआउट रोड इंटरनल रोड. ओके हे मार्क करताना प्रॉपरली डबल मार्क करू नका. वन टाईप प्रॉपरली करा. रोड 1. इंटरनल पॉईंट विचारेल तेव्हा हा पहिला पॉईंट त्याचा हा पहिला पॉईंट आणि हा दुसरा पॉईंट सिलेक्ट करून स्पेस बार दाबा आणि एकच वेळेस मार्क झाला की त्याचं काम होऊन जातं. परत तुम्ही रिपीट केलं तर ते त्याच्या खाली परत रोड एक मार्किंग होऊन जातं डबल. ते प्रॉपरली तुम्ही थोडं चेक करा. हे झालं रोडचं मार्किंग. नंतर आपण प्लॉट मार्किंग करून घेऊ. ओके लेआउट मार्क प्लॉट लेआउट बाउंड्री डिटॅच प्लॉट आहे. प्लॉट नंबर 1 सिलेक्ट कमांड यूज करून या पद्धतीने इव्हनली प्लॉट आहे माझा. कॉर्नर प्लॉट नाही आहे म्हणून नो. परत आपण प्लॉट नंबर 2 मार्क करून घेऊ. परत माझा प्लॉट डिटॅच आहे. प्लॉट नंबर 2 सिलेक्ट कमांड यूज करू आपण. नंतर ते विचारतं इव्हनली नॉन इव्हनली. इव्हनली आपलं नॉर्मल लेआउट प्रपोजलसाठी असतं आणि अनइव्हनली कोरो डाटा यूज करायचा असेल त्यासाठी असतं. ओके इव्हनली कॉर्नर प्लॉट नाही आहे म्हणून नो. या पद्धतीने आपण लेआउट मार्क लेआउटची प्लॉट बाउंड्री मार्क करून घेतो. याच पद्धतीने आपण कॉर्नर प्लॉट मार्क करताना डिटॅच प्लॉट नंबर 14 म्हणून 14. ओके सिलेक्ट कमांड यूज करू. ते केल्यानंतर इव्हनली कॉर्नर प्लॉट आहे म्हणून यस. ओके त्याचा इंटरनल पॉईंट सिलेक्ट करू आपण कॉर्नरचा आणि एंटर दाबू. या पद्धतीने आपला कॉर्नर प्लॉट मार्क झाला. ओके हे झाल्यानंतर कॉर्नर प्लॉट जो आहे त्याच्यामध्ये जो राउंडिंग आहे तो कसा डिसाइड करायचा. कारण रेडियस कुठली पण येऊ शकते ना ती. सर युडीसीपीआर मध्ये कुठेही तो फॉर्म्युलाच मेन्शन नाहीये ना सर. दिलेला आहे ना तो आपला रोड विड्थचा हाफ करून फक्त हाफ रोडच्या हाफ करून ते ऑफसेट टाकायचं आहे. पण राउंडिंग एरियाच नाही आहे ना सर दिलेला. नेमकं नाही राउंडिंगचा एरिया नाही दिला तुम्हाला. आर्चचा एरिया आर्च कुठून चालू करायचा आहे आर्च एंडिंग कुठे करायचं आहे. आर्क मध्ये तर सर बऱ्यापैकी त्याला तर ऍडजस्टमेंट करता येतात ना मागे पुढे. पण नेमका राउंडिंग एरिया ते दिलेला नाहीये ना सर. परत एकदा रिपीट करा ना समजलं नाही कमांड.
सर UDCPR मध्ये काय लिहिलेलं आहे, जर 12 मीटरचा रोड असेल तर तुम्हाला कॉर्नर प्लॉटच्या ज्या कॉर्नर प्लॉट जिथून तुमचा आर्च आहे तर ते त्याच्या येस हाफ डेफिनेटली ऑफसेट किती टाकायचा हा तर नक्कीच हाफ करून आपल्याला टाकता येतो जो आहे. पण एरिया ऑफ डिडक्शन हे नेमकं कशामध्ये दिलेलं ते आम्हाला माहितच नाही ना. नेमकं डिडक्शनचा एरिया किती असायला पाहिजे तो कुठल्या फॉर्म्युला नाही नाही तो दिलेला नाहीये त्यांनी. तो कुठे मिळेल आपल्याला? सर ड्रॉइंगचा पार्ट परत दाखवा ना प्लीज. ठीक आहे, मी बघतो सर, ते दाखवतो तुम्हाला. आता फॉर्म्युलाचं सांगा ड्रॉइंगचा सर, फक्त फॉर्म्युला कोणता यूज करायचा ओके तेवढं सांगा. परत ड्रॉइंगचं दाखव कॉर्नर प्लॉटचं. ठीक आहे, परत प्लॉट कसा मार्क करायचा मी तुम्हाला दाखवतो. ओके, कॉर्नर प्लॉट मार्क करायचा. टिपिक लाईन मध्ये लेआउट मध्ये गेल्यानंतर मार्क प्लॉट लेआउट बाउंड्री. त्याच्यानंतर आपल्या प्लॉटची प्रॉपर्टी आपण सिलेक्ट करू, कशा पद्धतीने डिटॅच, सेमी डिटॅच, रो हाऊस. त्याच्यानंतर प्लॉट नंबर 14, नंतर सिलेक्ट बाउंड्री यूज करून मी त्याला मार्क करून घेईल. या पद्धतीने सिलेक्ट केला, इव्हनली माझा प्लॉट म्हणून प्रेस केला. कॉर्नर प्लॉट आहे म्हणून येस केला, तर ते विचारते की कॉर्नर कोणता आहे तुमच्या प्लॉटचा. तर हा कॉर्नर आहे, ते सिलेक्ट केला आणि त्याला मी मार्क केलं. ह्या पद्धतीने आपण कॉर्नर प्लॉट मार्किंग करतो. सर आलं लक्षात कॉर्नर प्लॉट मार्किंगचं? हॅलो सर. हा बोला. कॉर्नर जो आहे राउंडिंग, तो रेडियस कसा घेतला तुम्ही? म्हणजे आपण रोडचा 50% घेतलं, 12 मीटरला 6 मीटर आणि तिकडे 9चं 4.5. आता हे सर सर या पद्धतीने आता मी कसं आहे, हे फक्त एक सॅम्पल म्हणून ही ड्रॉइंग घेतली आहे. ओके, सॅम्पल राउंडिंग मार्क करून मी फक्त तुम्हाला कॉर्नर प्लॉट कसा मार्क करतात ते दाखवतो. नाही पण आर्क मार्क करायचा कसा? तो रेडियस कमी जास्त करता येतो ना, तो सेंटर पॉइंट आपल्याला मूव्ह करता येतो ना वरती आणि खाली. सर आर्क ऑटो जनरेट होतो काय? त्यांना ते ऑटो जनरेट नाही होतो. त्यांचं म्हणणं आहे की आर्कचे जे आहे ते कमी जास्त करता येतं बरोबर. कसं ते आपण ते याच्यावरच घेतो ना. आर्क कमांड घेतल्यानंतर आपण रेडियस एंटर करतो ना. तिथं 9 मीटरचा रोड असेल तर समजा आपण 4.5 एंटर केला की ते आर्क तयार होतो. तेव्हा परत दुसरी बाजू सिलेक्ट करायची. येस बरोबर आहे. पण त्याचा एक रूल आहे इथल्या अहमदनगर कॉर्पोरेशनला दिलेला आहे की 2 रोड डिवाइड बाय 16 म्हणून आहे. तर तो जो एरिया राउंडिंगचा एरिया गृहीत धरायचा म्हणून. नाही, आता प्रत्येक ULBचा वेगळा थंब रूल असा आपण सॉफ्टवेअर मध्ये तर नाही टाकू शकत. ओके, तर टेक्निकल पर्सन जसं मार्क करेल त्या हिशोबाने आपला सिस्टम हे घेईल सर, कॅल्क्युलेट करेल. ओके, ते तुमच्यावरती कमी जास्त होऊ शकतो म्हणजे तो. येस ते तुम्ही करायचं आहे. तुम्हाला मार्किंग करताना तुम्हाला ते करायचं आहे. ओके, म्हणजे ऍडजस्ट करून घ्यायचं. प्रत्येक ULBला वेगवेगळा कर्वेचर मार्क आहे का? म्हणजे प्रत्येक ULBला जो एरिया ऑफ कर्वेचर आहे तो वेगवेगळा डिडक्ट होतो का? नाही, त्यांचे वेगळे थंब रूल्स आहेत सर. ओके, असा काही कॉमन थंब रूल युनिव्हर्सल आहे नाही त्यामध्ये? नाही सर, पण ह्याच्यामध्ये ना 12 मीटरचा रोड आणि 9 मीटरचा रोड असेल कॉर्नरला, तर त्या टायमिंगला आपण कर्वेचर कसं हे करायचं सर? रेडियस कसं घ्यायचं? नाही, आता काय 12 मीटरचा जर रोड असेल तर त्याचा हाफ करून तुम्हाला तिकडनं स्टार्टिंग पॉईंट घ्यायचा आहे आणि 9 मीटरचा जो रोड आहे त्याचा हाफ करून म्हणजे तुमचा 4.5 होतो. 4.5 पर्यंत तुम्हाला एंड पॉईंट जनरेट करायचं. मार्किंग एक सॅम्पल ड्रॉ करून दाखवू शकता सर तुम्ही? सॅम्पल प्लॉट XYZ. एक मिनिट. ओके थांब. हॅलो, आता आपण इथे जे लेआउट मध्ये 2 प्लॉट मार्क करून हे केलंय, जनरेट केलाय रिपोर्ट. बाकी प्लॉट काही मार्क केले नाही कारण की थोडा आपला टाइम जातो. हा एक कॉर्नर वाला मार्क करून घेतला, एक नॉर्मल प्लॉट मार्क करून घेतला. त्यानुसार आपण रिपोर्ट जनरेट केला. रिपोर्ट जनरेट केल्यानंतर आपला जो स्टेटमेंट आहे त्या तिथे हे बघा, तो प्लॉट नंबर जो 14 आहे त्याच्यात आपला कॉर्नर जो एरिया आहे तो 1.844 घेतला मी कॉर्नर मार्क करताना. आणि त्याच्यानुसार तो हे टोटल नेट प्लॉट एरिया वगैरे याच्यात ते कॅल्क्युलेशन
येतात. त्या पद्धतीने आपण मार्किंग केलंय. ओके. इथं मेनली काय बघायचंय तुम्हाला, प्रत्येक प्लॉट मार्क केल्यावरतीच तुम्ही जनरेट करायची फाईल. ओके. आता इथं काय झालेलं आहे, आम्ही फक्त 3 प्लॉट मार्क केलेले आहेत, त्यामुळे त्या रोडचा एरिया, इंटरनल रोड हा जास्त दिसतोय. ओके. म्हणजे प्लॉटेबल एरिया मायनस जो नेट प्लॉट एरिया, तो हा आपला एक फॉर्म्युला आहे UDSphere मध्ये दिलाय तसा. त्या हिशोबाने इंटरनल लोडची व्हॅल्यू जास्त येते. मग इंटरनल लोडची व्हॅल्यू जास्त आल्यामुळे प्रोराटाचा एरिया तुम्हाला तिथं FSI इंडेक्स जो आहे तो तुम्हाला जास्त दिसतोय. फरक दाखव, एरिया स्टेटमेंट दाखवशील. आता हे बघा 10th नंबरला तिथं दिलंय तुम्हाला 5/9. 5 म्हणजे तुमचा नेट प्लॉट एरिया आणि 9 म्हणजे तुमचा प्लॉटेबल एरिया. जर तुम्ही प्लॉटेबल एरिया जर कमी मार्क केले तर तुमचा प्रोराटा जास्तच येणार. म्हणजे काय झालं, आता नेट प्लॉट एरिया तुमचा 3003 आहे. ओके. आणि प्लॉटेबल एरिया तुम्ही फक्त 561च केलाय. तर 3003 डिवायडेड बाय 561 केलं तर तुम्हाला तुमचा प्रोराटा जास्त आलाय. ओके. आता ह्या टेबल मध्ये एक सर मगाशी जो एरर होता 14 2B वगैरे, तो एरर कशामुळे डेव्हलप होतो? जनरेट फाईल बरोबर नाही झाली तर नाही, म्हणजे ड्राफ्टिंग मध्ये काय मिस्टेक असल्यामुळे ते तयार होतं ते सर, जर तुमचा हिस्सा नंबर टिक्का नंबर मध्ये जर स्पेशल कॅरेक्टर यूज केलं गेलं असेल तेव्हा पण होतं. दुसरी गोष्ट, तुमचा प्लॉट जर एक्सप्लोर झाला असेल आणि जी तुमची मार्किंग लँड आहे ती एक्सप्लोर झाली असेल तरी तो इश्यू येतो. ओके. त्यामुळे मी तुम्हाला ट्रेसिंग करताना मला शीट जनरेट केल्यानंतर काय इश्यू होतोय की जो आपला टेबल जनरेट केलेला आहे. हो, बोला ना. रिपोर्ट मध्ये एरर दाखवते मला. तुमचा आवाज कट होतो. हॅलो. हा, बोला. आपले जे शीट जनरेट करतो ना त्याच्यामध्ये एरिया स्टेटमेंट माझं बरोबर दाखवते, पण जो आपला रिपोर्ट जनरेट होतो त्या रिपोर्ट मध्ये म्हणजे एरिया स्टेटमेंट चुकलेलं दाखवते. तिथे स्टार मार्क्स येतात. स्टार मार्क येतात का? जसे आता इथे आले तसे का? इथे नाही, त्या आधीचा जो रिपोर्ट जनरेट होता त्याच्यात जसं रिपोर्ट मध्ये येतो, इथे बरोबर येतं एरिया स्टेटमेंट. एरिया स्टेटमेंट बरोबर येतंय, फक्त स्क्रुटिनी रिपोर्ट मध्ये तसं दिसतंय. हा, स्क्रुटिनी रिपोर्ट मध्ये स्टार मार्क्स येतात. प्रॉपरली झालं नाही, प्रॉपर जनरेट नाही झाली तुमची फाईल. तुम्हाला परत एकदा जनरेट करावं लागेल ती. ओके. कारण बाकी ओपन स्पेस एम्युनिटी बरोबर दाखवते, फक्त जे आपले पहिलं जे एरिया स्टेटमेंट असतंय त्याच्यामध्येच ते एम्युनिटी एरिया कुठला तरी पकडता येते. ओके. आता काय करत जा तुम्ही, जेव्हा आपण जनरेट केलेली फाईल तुम्ही सॉरी ट्रेसिंग केलेली फाईल तुम्ही जनरेट करता. ओके. जर इन केस असे इश्यूज आले तर पर्ज कमांड यूज करून त्याची जी हिस्ट्री आहे तुम्ही केलेली, ओके, ती यूज करत जा. PU एंटर करून ती पर्ज करायची. ओके. इन केस तुम्ही प्लॉट नंबर 10 मार्क केलाय, ओके, आणि जनरेट केल्यानंतर 10चा येतोय एरिया, पण तुम्हाला आता रिवाइज करून तुम्हाला परत तुम्ही हे करतायत 10 प्लॉट नंबर रिड्यूस केलाय त्याचा एरिया, पण जर तुम्ही पर्च केला नाही तर तुम्हाला जो त्याची हिस्ट्री आहे ती तशीच राहील. ठीक आहे. म्हणजे प्लॉट नंबर 10 तुमचा 100 स्क्वेअर मीटरचा आहे, पण आता जनरेट केल्यावरती तुमचा 100 दिसेल. पण आता जर तुम्ही रिवाइज करत असाल आणि तुम्ही प्लॉट नंबर 10 हा 90 केला आहे आणि जनरेट केला तर तो तुम्हाला प्लॉट नंबर 10 हा 100च दिसेल. जर पर्ज नाही केला तर 100 दिसेल, पर्ज केला तर तुम्हाला 90 दिसेल. ते कॅप्चर जे सॉफ्टवेअर काय करतं, हिस्ट्री सेव्ह करत राहतं. जर तुम्ही पर्ज कमांड यूज नाही केली तर हा इश्यू येतो. मेनली हा इश्यू लेआउट सर्व्हिसला येतो. ओके. त्यामुळे हे मी मुद्दाम तुम्हाला सांगतोय, पर्ज कमांड यूज करा. ठीक आहे. ओके सर.